काय करणार आहेस म्हणजे तो धैर्य आपल्या मैत्रिणीला भेटायला देत नाही झाला म्हणून कंप्लेंट ठोकायची. चल येडायस का रे जरा? अशी कंप्लेंट कोण करतं का कधी पराग? हे होतंय सगळं. चल आपली मैत्रीण लय अडचणीत आहे. चल बर चल. ए चिल्लर पार्टी, काय रे काय चाललंय? जायला सांगितलेलं ना? अहो काय नाही हो, खेळत होतो. चिल्लर आहे ना मी. खेळायची जागा आहे ही. चल निघा. हा जातो जातो. तुमचं तोंड बघायची काय हौस नाही आम्हाला. बस निघतोय. निघतच बस. होतो निघतच होतो. चल रे. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया अरारारारारारारा. काय रे या बातम्या? हुंड्याच्या मागणीमुळे सासरच्यांनी सुनेचा केला खून. बाप रे. मुद्दाम करायलास? मी तुला नसेल नात्या गोत्याचं काही, पण इथं माझ्या पोरीच्या विचारानं माझ्या काळजाचं पाणी पाणी व्हायला लागले. पराग आणि रीनानी पण काय कळवलेलं नाही, आणि या समध्या टेन्शन मध्ये तू मला या असल्या जीवाला घोर लावणाऱ्या बातम्या मुद्दाम ऐकवायला लागलायस बाय. अगं मी कशाला मुद्दाम काय करू? जे समोर आहे ते वाचावं लागलोय. आणि तू कशाला उगाच तुझ्या काळजाचं पाणी करून गेला? हे बघ आई, त्या सावीला या घराचं जरा सुद्धा पडलेलं नाही. तू उगाच तुझ्या नावात जप करत बसलेस. तुझ्यासारखा भाऊ असण्यापेक्षा ना दुश्मन बरा. अरे इतकी वर्ष तिच्याकडून राखी बांधून घेत होतास, त्याची तरी चाट ठेव. बहीण म्हणून रक्षण करता येत नाही ना, तर निदान थोडी काळजी तरी वाटू दे. आई, तिची काळजी होती म्हणूनच घ्यायला गेलतो ना तिला परत. काय म्हणली ती तोंडवर करून? तुला काय समजायचं ते समज, मी काय परत येणार नाही. जाऊ दे ना मग. आणि काळजी करायचीच आहे की नाही, तर मला आता तिच्याबद्दल फक्त एवढीच काळजी वाटत्या. याच्या पेपरमध्ये मी बातम्या वाचायला लागले की नाही, या हुंडाबळीच्या, नवऱ्यानं फसवून मर्डर केलेल्याच्या बातम्या. यासलं तिच्या बरोबर काय व्हायला नको एवढंच. तोंड बंद कर. कधी कधी माझं मन मला खायचं की सावीसारखी गुणी हुशार पोरगी आहे म्हणून प्रेमळ खरं शांत असलेल्या माझ्या केतनकडं माझं दुर्लक्ष तर होत नाही ना. लई वाईट वाटायचं की माझं पोरग मनानं खूप चांगलं आहे. खरं त्याची बायको परिस्थिती त्याला बिचारायला काय काय करायला भाग पाडते. पण नाही केतन, आज तू मला जाणवून दिलंस की मी चुकीची होती. आज मला काय वाटतं माहितीये, तुझ्यासारखा दगड जन्माला घालण्यापेक्षा माझी कूस उजवलीच नसती तर बरं झालं असतं. झालं ना? शेवटी इतकी वर्ष मनात दाबून ठेवलेलं आता आलंच की नाही ओठावर. तुला खरं सांगू आहे,
खरं तर मला पण वाटतं की या घरात जन्माला यायला नकोच होतं. निदान आता जे काय वाटोळं झालंय की नाही माझ्या आयुष्याचं ते तरी झालं नसतं. निदान एक श्वास तरी सुखाने घेता आला असता मला. बघेल तेव्हा आपल्या नुसतं सावी 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 सावी. गुड मॉर्निंग सर. आज आम्ही इथे सावी मॅमला भेटायला आलोय. आम्हाला असं कळलं की काल रात्री त्यांच्या टेंटला आग लागली आणि आजही त्या बाहेर कुठे दिसत नाही. कशा आहेत त्या? त्यांना तुम्ही घरात घेतलं? मिटलं का तुमचं भांडण? प्लीज आम्हाला त्यांच्याशी बोलता येईल का? सावी मॅमच्या कॅम्पेनमुळे तुमची ही लव्ह स्टोरी अख्ख्या कोल्हापूरमध्ये गाजते. सो आता तुमच्या या स्टोरीमध्ये पुढे नेमकं घडलंय काय हे ऐकायला आम्ही सगळेजण खूप उत्सुक आहोत. सो त्यांचं कॅम्पेन सक्सेसफुल झालं की नाही, झालं तर कसं झालं, असे खूप सारे प्रश्न आम्हाला त्यांना विचारायचे आहेत आणि यासाठी तुम्हा दोघांचा एकत्रित असा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. त्यांना प्लीज बाहेर बोलवता का? ऍक्च्युली मी बोलवलं असतं. धैर्य जरा एक मिनिट. त्यांना आत्ताच काही सांगू नको. काहीतरी सांगायला जाऊन त्यांना भनक जरी लागली ना, सावीला आपण खोळीत डांबून ठेवले म्हणून तर आपल्यालाच प्रॉब्लेम येतील. त्यापेक्षा एक काम कर, तिच्या खोलीत जाऊन तिला धमकावून खाली घेऊन या सगळ्यांसमोर. म्हणावं तोंड फक्त बंद ठेव. आई पण सांगितलं तेवढं कर. ठीक आहे. जे सांगतोय ते नीट आहे. सावी